प्रभू येशूच्या पवित्र नावाने परत एकदा सर्व श्रोते मित्रांना प्रीतीचा सलाम पाठवत आहे। बरं, आपण आजपर्यंत याकोबाच्या पत्राच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आहे आणि पहिल्या अध्यायातील दुसरा मुख्य मुद्दा परीक्षा या मुद्द्यावर आपण 8 मुद्दे पूर्ण केलेले आहेत। आता आपण 9व्या मुद्द्याकडे वळीत आहोत। 9वा उपमुद्दा परीक्षा हा मुख्य मुद्दा आपल्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात झालेला आहे आणि दुसऱ्या अध्यायाचे 11 ते 13 वचन आता आपण अभ्यासणार आहोत। रूपरेषेप्रमाणे 9वा उपमुद्दा परिपक्वतेची परीक्षा अशा या मुद्द्यावर अध्ययन करणार आहोत। त्या अगोदर मी शास्त्रवचन वाचून दाखवतो, प्रार्थना करू आणि प्रार्थना करून आपण पुढचे शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरं, दुसरा अध्याय याकोबाचे पत्र दुसरा अध्याय 11, 12, 13 या 3 वचनांच्या आधारावर परिपक्वतेची परीक्षा या मुद्द्यावर आपण अध्ययन करीत आहोत। बरं, मी शास्त्र भाग वाचतो। कारण व्यभिचार करू नको असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नको हेही सांगितले। तू व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघनारा झाला आहेस। स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा। कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल। दया न्यायावर विजय मिळविते। प्रार्थना करू। पवित्र पिता, यावेळेस पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र पायापाशी नतमस्तक होतो। प्रिय देवा, आज पुन्हा एकदा याकोबाच्या पत्राचे अध्ययन करताना विशेष प्रकारे तू आमची मदत केलेली आहे। या 9व्या उपमुद्द्यावर दुसऱ्या अध्यायाचे 11 ते 13 वचनाचे वाचन केलेले आहे। तुझी कृपा, पुरव, शक्ती, बुद्धी, ज्ञान दे। हे वचन व्यवस्थित तुझ्या लोकांपर्यंत जावे आणि त्यांनी ऐकून समजून त्याप्रमाणे आचरण करावं, यासाठी मला व्यवस्थित त्याचे विश्लेषण करण्यासाठी, स्पष्टीकरण करण्यासाठी प्रिय देवा तुझ्या आत्म्याद्वारे मदत कर आणि आमचं बोलणं, ऐकणं या सर्वाद्वारे तुझे गौरव दे। येशूच्या पवित्र नावाने मागतो पित्या, आमेन। बरं, आता परिपक्वतेची परीक्षा 9वा उपमुद्दा आहे। याला आपण दुसरे काही पर्यायवाची शब्द आहे, सिद्धतेची परीक्षा किंवा पूर्णतेची परीक्षा। आता परिपक्वता, सिद्धता, पूर्णता हे समानार्थी शब्द आहे। प्रभूने इच्छा केलेली आहे, देवाची योजना हीच आहे की आपण सुरुवातीच्या काळात म्हणजे विश्वास ठेवून जवळपास 3 वर्षात आपण ख्रिस्ती बाल्यावस्थेत असतो, असं बायबलचे विद्वान लोकांचं म्हणणं आहे। 3 वर्षपर्यंत, सुरुवातीचे 3 वर्ष विश्वास ठेवून 3 वर्ष एक मनुष्य ख्रिस्ती जीवनात बाल्यावस्थेत असतो। आता 4थ्या वर्षापासून त्याची परिपक्वतेची अवस्था सुरू होते। आता या 3 वर्षात जसं एका नवीन जन्मलेल्या बाळकाला आईचे दूध कमीत कमी 2, 2.5 ते 3 वर्ष त्याला पाहिजे। त्याला पूर्ण ठोस भोजन म्हणून आईच्या दुधाची गरज असते आणि सायन्स प्रमाणे हे 3 वर्षपर्यंत जर एका मुलाला, एका मुलगीला आईचे दूध जर व्यवस्थित दिलं गेलं तर त्याची वाढ, त्याला सर्वांगीण विकासासाठी ते दूध खूप महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। तसंच ख्रिस्तात एक नवीन जन्मलेला व्यक्ती ज्याने आत्ताच विश्वास ठेवला त्या व्यक्तीला कमीत कमी 3 वर्षपर्यंत परमेश्वराच्या वचनाचे दूध पाजलं गेलं पाहिजे। म्हणजे प्राथमिक शिक्षण
पाप, पश्चाताप, बाप्तिस्मा, स्वर्ग, नरक, मंडळी म्हणून काय जीवन जगावं, कुटुंबात काय जीवन जगावं, समाजात कसं आचरण असावं, ह्या ज्या काही प्राथमिक बाबी त्याला व्यवस्थित शिकवल्या गेल्या पाहिजे. परत परत सांगतो, प्रचार नाही, शिकवल्या गेल्या पाहिजे. त्याच्या अंतकणात त्या गोष्टी रुतल्या पाहिजे. हे विषय त्याला व्यवस्थित समजून त्याने आचरण करीपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मग 4थ्या वर्षापासून एक व्यक्ती ख्रिस्ती जीवनाच्या परिपक्वतेच्या स्तरावर जात असतो. परिपक्वतेच्या स्तर. आणि मग आता इथे याकोब 12 वंशाच्या पांगलेल्या लोकांना की तुम्ही परिपक्व आहात की नाही, ख्रिस्तात तुमची सिद्धता दिवसेंदिवस सिद्धतेकडून तुम्ही सिद्धतेकडे जात आहात की नाही, तुम्ही आतापर्यंत बाल्य अवस्थेतच आहात का, तुम्ही पूर्णतेकडे तुमचं जीवन हे स्थिर होत आहे का. आणि म्हणून प्रभू कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करून आपली परिपक्वतेची स्थिती आपल्याला जाणीव करून देत असतात. आणि मग ख्रिस्तात मी किती परिपक्व हे ओळखण्यासाठी अशा अनेक परिस्थिती आहे की त्या परिस्थितीच्या माध्यमातून मनुष्य त्याची कृती, त्याचं चालणं बोलणं हे बदलतं. आणि तेव्हा समजतं की हा व्यक्ती ख्रिस्ती जीवनात कुठपर्यंत स्थिरावलेला आहे. आज परिपक्वतेविषयी आपण विचार करत आहोत. आता परिपक्वतेची परीक्षा कशा प्रकारे होईल, इथं 2 मुख्य गोष्टी दिलेल्या आहेत. की तू व्यभिचार करू नको असे त्या परमेश्वराने तुला सांगितले. त्याच परमेश्वराने तुला सांगितलं, आपल्या सर्वांना सांगितलं की तू खून करू नकोस. भले तू व्यभिचार केला नाही, पण जर तू खून केला तरी तू दोषी आहेस. तरी तुझी सिद्धता, तुझी परिपक्वता, तुझी पूर्णता ही काय झालेली नाही. तू अनेक गोष्टीविषयी दैवी आचरण करतो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा तू प्रयत्न करतो. पण जर तू एखाद्या भागात, एखाद्या क्षेत्रात चुकत आहे, पाप करतच आहे, केला गेला ती वेगळी गोष्ट आहे. चुकूनही होतं, एखाद्या वेळेस मनुष्य विवश होऊन होतो, लाचारी होते त्याच्यावर, परंतु करीत राहणे ही मोठी चूक आहे, पापच आहे. चूक म्हणण्यापेक्षा ते पाप आहे. आणि आता आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ की प्रभू आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीत परिपक्व करू इच्छित आहे. एखादा व्यक्ती व्यभिचार करत नाही, पण त्याने खून केला. आता खून तर आपण कोणताही ख्रिस्ती मनुष्य खून करण्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु पवित्र शास्त्र व्यभिचाराविषयी आणि खुनाविषयी पवित्र शास्त्राची व्याख्या काय, पवित्र शास्त्र आपल्याला खून आणि व्यभिचाराबद्दल काय शिकवत आहे. आणि म्हणून इथं आपलं आचरण, आपले विचार आणि आपलं बोलणं या 2 गोष्टीविषयी आपली परिपक्वता दिसते. परत सांगतो, हा मुद्दा जर व्यवस्थित लक्षात घेतला तर त्याच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण समजेल. आपण विचार काय करत आहोत आणि आपण बोलत काय बोलत आहोत. विचार करणं आणि बोलणं या 2 गोष्टीवर, या 2 कृतींवर व्यभिचार आणि खून हे 2 पाप अवलंबिलेले आहे. किंवा चुकलं, विचार करायचं चुकलं तर व्यभिचार होईल, बोलायचं चुकलं तर खून होईल. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने पर्वतीय उपदेशामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आता त्याकडे लक्ष देऊ आपण. मत्तयचा ग्रंथ उघडू आपण आणि त्याच्या 5वा अध्याय प्रत्येकाच्या परिचयाचे वचन आहे. कदाचित पुष्कळ लोकांनी ही वचनं कंठस्थ केली असतील, पाठ केली असतील आणि त्यापैकी 2 महत्त्वाचे मुद्दे
प्रभू येशू ख्रिस्त त्या पर्वतीय उपदेशामध्ये बोलून गेले, त्यातील क्रमबद्धरित्या मी दोघं मुद्दे आपल्या समोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. व्यभिचार करू नको, 5वा अध्याय 27 वचन. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केला आहे. मग याकोब या ठिकाणी 12 वर्षाच्या त्या पांगलेल्या लोकांना आपली सिद्धता, आपली परिपक्वता, आपली पूर्णता जांच करण्याची, पारख करण्याचे 2 सूत्र देत आहे. जर तुम्ही एखाद्या परस्त्रीकडे काम इच्छेने तुम्ही दृष्टी टाकता किंवा एखादी स्त्री एखाद्या परपुरुषाकडे काम इच्छेने दृष्टी टाकतात, तर त्या स्त्रीने त्या पुरुषाचे व्यभिचार केला. आणि ह्या पुरुषाने ज्याने कामेच्छेने त्या स्त्रीकडे बघितलं, त्या पुरुषाने त्या स्त्रीशी व्यभिचार केला. असं नव्या कराराचं शिक्षण आहे. जुन्या कराराचं शिक्षण होतं की जो कोणी व्यभिचार करताना पकडला गेला त्याला दगडमार करा आणि त्याला मारून टाका. पण नवीन कराराचे शिक्षण हे आहे की परस्त्रीकडे काम इच्छेने जर तू बघितलं तर तू व्यभिचार केला आहेस. मग एक व्यक्ती दशांश बरोबर देतो, चर्चला बरोबर जातो, बायबलचे वाचन बरोबर करतो, शास्त्राभ्यासाला व्यवस्थित वेळ देतो, घरी आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करतो आणि उपासनेबद्दल जे ठरवलेले आहे त्या सर्व वेळेत तो उपस्थित राहतो. कोणत्याही कार्यक्रमात जाण्यासाठी तो उत्सुक असतो. परंतु तोच व्यक्ती जर एखाद्या परस्त्रीकडे काम इच्छेने बघत आहे तर त्याने व्यभिचार केलेला आहे. व्यभिचार केलेला आहे. आणि व्यभिचार हे एक भयंकर पाप आहे. त्याने शारीरिकरित्या व्यभिचार केला नाही, पण त्याने वैचारिक पातळीवर व्यभिचाराचा पाप केलेला आहे. आणि मग आपले विचार शुद्ध होण्यासाठी, आपले मनाचे शुद्धीकरण होण्यासाठी, कारण मनाचे शुद्धीकरण हे परिपक्वतेशी जुडलेलं नातं आहे. ख्रिस्ती जीवनाच्या परिपक्वतेशी, सिद्धतेशी, पूर्णतेशी जुडलेलं हे नातं आहे की आपले विचार परस्त्रीबद्दल शुद्ध असायला हवे. हे आपल्या प्रत्येकासाठी, माझ्यासाठी, तुम्ही ऐकणारे आपल्या प्रत्येकासाठी. परस्त्रीबद्दल तुमचे विचार काय असतात, हाच तो व्यभिचार आहे. आणि म्हणून परिपक्वतेबद्दल, ख्रिस्ती जीवनाच्या परिपक्व स्थितीबद्दल, अवस्थेबद्दल शिकवताना याकोब या 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्या रूपरेषेप्रमाणे 9व्या उपमुद्द्यामध्ये आपण शिकत आहोत की तू जर व्यभिचार केला नाही आणि तू जर खून केला, आता आपण खूनकडे वळणार आहोत. खुनाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताचे शिक्षण काय आहे, त्याच पुस्तकात म्हणजे मत्ती पुस्तकात अध्याय 5 आणि 5व्या अध्यायाचे मी वचन वाचतो, 21 आणि 22 वचन. खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल, परत एकदा रिपीट करतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल, जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगडा असे म्हणेल, तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. आता नव्या कराराचा खून काय आहे? आपले कडवे शब्द. एखाद्या धारदार हत्याराने कोणाचा खून केला तर जगातील कानून, कायदा आपल्याला सोडणार नाही. त्या खुनाबद्दल योग्य ते शिक्षा, योग्य ती कारवाई होईल आणि शिक्षा मिळणार. आध्यात्मिकरित्या आपले तिखे शब्द, कडवे शब्द
आपल्या कडव्या वाणीने आपण जर बोललो तर ते खून आहे. आता खुनाची दोन गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. एक तर पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही आध्यात्मिकरित्या खून कसा करता. तुम्ही आपल्या भावावर उगाच रागवता. आपला भाऊ पण जो कोणी ख्रिस्ती मंडळीचा सदस्य आहे, मंडळीचा सदस्य असेल नसेल पण आपला शेजारी आहे, आपल्याशी त्याचं नातं आहे, कामाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने, कोणत्याही माध्यमाचं नातं आहे, तो आपला भाऊ. आणि विशेष पाहिलं तर ख्रिस्तात मग आपला जे आपण सार्वभौमिक मंडळीचे सभासद आहोत तो आपला भाऊ. तुम्ही जर आपल्या भावावर उगाच रागवले, कारण नसताना रागवले, ते खून करण्याची पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप म्हटली अरे वेडगडा किंवा अरे मूर्खा असे जर तू शब्द वापरले तर तू खून पूर्ण केलेला आहे. खुनाची पहिली स्टेप होती की तू आपल्या भावावर उगाच रागवला आणि तुझा राग इतकं तुला आला की तू शब्दाद्वारे बोलला, परत राग व्यक्त केला आणि त्याला तू म्हटलं अरे वेडगडा, अरे मूर्खा असे जे शब्द तू वापरले ना, तू खून केलेला आहे. तू खून केलेला आहे. मग तुझे विचार स्वच्छ नाही आणि तुझे वाणी शुद्ध नाही, स्वच्छ नाही, तुझे शब्द शुद्ध नाही, तर तू संपूर्ण नियमशास्त्राचे पालन केले आणि तुझी वाणी चुकली, तुझे शब्द चुकले, मूर्खासारखे शब्द वापरले, वेडगड्यासारखे शब्द वापरले, तर तू खून केलेला आहे. तू खून केलेला आहे. आणि म्हणून तुला जर ख्रिस्ती जीवनात परिपक्व व्हायचे, सिद्ध व्हायचे, पूर्ण व्हायचे, तर हे तुझी वाणी स्वच्छ करावी लागेल. तुझे शब्द तुला शुद्ध करावे लागते. का? कारण मुख्य गोष्ट सांगत आहे. का? त्याचे कारण आहे की प्रभूच्या सृष्टी म्हणजे जेवढे मनुष्य या भूतलावर आहे, प्रत्येक लहानापासून आजच्या जन्मलेल्या, यावेळेच्या जन्मलेल्या चिमुकल्या बाळिकेपासून तर या पृथ्वीवरील आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ ज्याचे वय जास्तीत जास्त पृथ्वीवरील त्या सर्व माणसांना प्रभूने एका विशेष उद्देशासाठी निर्माण केलेलं आहे. ते अकस्मात जन्मलेले नाही, कोणीही अकस्मात आलेला नाही. कोणत्याही जाती धर्मात तो व्यक्ती गेला ते त्याच्या इच्छेने गेला, त्याच्या योजनेने गेला, माहितीने त्याला मार्गदर्शन झालं त्या पद्धतीने. परंतु प्रत्येक मनुष्याचा उत्पन्न करता परमेश्वर आहे आणि प्रत्येक जो जिवंत मनुष्य त्या प्रत्येक माणसाला परमेश्वराने विनाकारण जन्म दिलेला नाही. त्याच्या मागे उद्देश आहे आणि तो उद्देश आपल्याला समजणे, त्याच्याकडे जास्त आपल्याला डोकं टाकणे गरजेचं नाही. परंतु एक गोष्ट समजायची, मला ज्या देवाने बनवलं त्याच परमेश्वराने त्या माणसाला बनवलेलं आहे. म्हणून तो मूर्ख नाही, तो वेळगडा नाही. मी उगाच त्याच्यावर रागवू शकत नाही, कारण नसताना मी त्याच्यावर रागवू शकत नाही, कारण देवाच्या सृष्टीचा तोही एक भाग आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रिय मित्रांनो, हे परिपक्वतेची दोन चिन्ह आहे. तुझे विचार शुद्ध राख आणि तुझं बोलणं शुद्ध ठेव, म्हणजे तू ख्रिस्ती जीवनात परिपक्व होशील. आणि मग शेवटच्या या 13व्या वचनात तू जेव्हा विचार करतो, तू जेव्हा बोलतो, तेव्हा तुझ्या विचार करण्यात आणि तुझ्या बोलण्यात दया असावी. तू विचार करू नको, तू खून करू नकोस. हे दोघं पाप जर तुला करायचे नाही तर तुला दया करावी लागेल. मूर्ख म्हणावं लागणार नाही, वेडगडा म्हणावं लागणार नाही, तर तुला दया करावी लागेल. आणि काय म्हटले की तू जर अशा प्रकारे निर्दयतेने त्याच्याशी व्यवहार केला, तू दये वाचून त्याच्याशी व्यवहार केला, तर देव तुझ्यावरही निर्दयतेने व्यवहार करणार आहे. आणि म्हणून तुझ्या बंधूशी, तुझ्या शेजाऱ्याशी, तुझ्या सोबत असलेल्या माणसाशी तुला दयेचा व्यवहार करावा लागेल. तुला जर विचार शुद्ध ठेवायचे,
तुझं बोलणं शुद्ध ठेवायचंय तर तुला दयेचा व्यवहार करावा लागेल, दयेचा व्यवहार करावा लागेल. म्हणून प्रत्येकाशी तू दया 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 करूनच दयेनेच व्यवहार कर. कारण काय, दया न्यायावर विजय मिळवते. तू जर दये वाचून त्याच्याशी व्यवहार केला तर तुझ्या माझ्या निर्माण करता परमेश्वर आपल्या सर्वांचा देव आपल्यालाही दये वाचून न्याय करेल. म्हणून एक उदाहरण सांगतो आणि मग समाप्त करतो. मत्तयाचा ग्रंथ 18 अध्यायामध्ये एक उदाहरण प्रभूने दिलेलं आहे. पेत्र एका वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि म्हटले, प्रभूजी, गुरुजी, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला, म्हणजे त्याने किती वेळा माझ्याशी अपराधाने वागला, अपराध केला, तर मी किती वेळा त्याची क्षमा करावी? 7 वेळा काय? पेत्रच म्हणतात 7 वेळा काय? येशू म्हटले, प्रभू म्हणाले, पेत्रा 7 वेळा नाही, 7 वेळा तर तू बोलला, मी तुला सांगतो 7च्या 70 वेळा त्याला क्षमा कर. 7 वेळा चुकलं तरी क्षमा कर, 7च्या 70 वेळा म्हणजे 490 आपल्याला समजतं. 490 म्हणजे काय? तुला त्याला क्षमाच करावी लागेल, दयेनेच व्यवहार करावा लागेल. मग त्याने एक दृष्टांत दिला, दाखला सांगितला आणि त्या दाखल्याने समजवलं की दयेचा व्यवहार कसा करायचा आहे. 13व्या वचनानुसार ही उदाहरणं मी तुमच्या समोर सांगत आहे. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. काय झालं, त्या राजाचे दास लोक होते आणि त्या दास लोकांना त्याने कर्ज दिलं होतं आणि ते कर्ज दिलं. एक दिवस मालिक आले, एक दिवस त्या कर्ज दिलेल्या दासांच्या मालक आले आणि त्या मालकाने प्रत्येकाचे कर्ज फेडण्यासाठी त्यांना बोलावणं पाठवलं. आणि मग पहिला कर्जदाराला, दुसरा कर्जदाराला असे करून ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होतं तो व्यक्ती त्याच्या समोर आला, मालिक समोर आला. आणि मग त्या लक्षावधी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग मालिकाला समोर बघून या कर्जदाराने त्याचे पाय पकडले, मालिकाचे विनंती केली, मालिक, तुमचं कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, मला वागवून घ्या, मला दंड देऊ नका, मला शिक्षा करू नका, मला वागवून घ्या. तुम्ही जर मला वागवलं तर पुढे जाऊन मी तुमच्या कर्जाची फेड करीन. आणि मग स्वामीला त्याच्यावर दया आली, जो कर्जदार होता. स्वामी म्हणतात, ठीक आहे, मी तुझे कर्ज तू परतफेड सांगतो, पण मी सोडून देतो. स्वामीने त्याच्यावर दया केली. आता त्याच्या लक्षावधी रुपयांच्या कर्जाचं माफ केलं. हा कर्जदार तिथून निघाला, स्वामीच्या घरातून निघाला, बाहेर गेला आणि कोणाचे तरी 100 रुपयाचे या व्यक्तीकडून कर्ज कोणीतरी घेतलं होतं. तो व्यक्ती त्याला भेटला ज्याचे 100 रुपये याला देणे होते. आणि त्या व्यक्तीला याने पकडलं, असे शब्द वापरले चालेल, त्याने त्याची मान पकडली आणि तो जबरन त्याच्याकडून पैसे मागू लागला. माझं घेणं आहे, मला तू दे, मला तू दे. त्याने जबरदस्ती केली. आणि हे दृश्य पुष्कळ लोकांनी बघितलं. ज्या स्वामीने त्याला लक्षावधी रुपयांचं माफ केलं, कर्ज त्याला माफ करून टाकलं, त्या स्वामीचे दास पण तिथं होते. आणि त्या दासांनी त्या कर्जदाराने केलेला तो वाईट प्रवृत्तीचा व्यवहार बघून त्या दासांना वाईट वाटलं की अरे, तुझ्या लक्षावधी रुपयांचं कर्ज फेडलं ना, मालिकाने क्षमा केली तुला, आम्हालाही क्षमा केली, पण तुझ्या लक्षावधीचं ऋण होतं, कर्ज होतं. हे 100 रुपये तू जबरदस्ती त्या गरीब माणसाकडून का घेतो, त्याला का तू माफ केलं नाही? आणि मग हा दृष्टांत पुढे आपल्याला समजतो की ज्याचे 100 रुपये देणं होतं त्या व्यक्तीने
गयावया केली, माझ्याकडे नाही म्हणून त्याने सांगितलं, पण त्याने निर्दयतेने व्यवहार केला आणि मग हा सगळा प्रकार त्या मालकाला, स्वामीला कळाला. आणि मग त्या स्वामीने त्या दासाला ज्याचं कर्ज माफ केलं त्याला बोलवलं आणि त्याला असं म्हटलं की अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले, तुला क्षमा केली नाही का? तर जशी तुझ्यावर दया केली ना, तर तुझ्या सोबतीचा दास होता ज्याच्याकडे 100 रुपये येणं होतं, तूही त्याला क्षमा केली पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, याकोब 12 वर्षाच्या त्या पांगलेल्या लोकांना काय शिकवत आहे? तुमचं बोलणं हे दयेने भरलेलं असू द्या, दया त्याच्यात ठेवा. आपल्या सगळ्यांचे अपराध कितीतरी मोठे अपराध होते, जंग लागलेला, मृत्यूचा दंड बसेल, नक्कीच मृत्यूदंड होईल, इतके मोठे अपराध आपल्या सर्वांचे होते. येशूने, येशूने कल्वरीच्या क्रूसावर स्व जीव अर्पण करून प्रत्येकाचे अपराध, कर्ज फेडलेला आहे. जो व्यक्ती आपल्या सोबतीचा आहे, आपल्या मंडळीचा आहे, आपल्या समाजात आहे, आपल्याशी नातं त्याचं आहे, एखादी गोष्ट तो व्यक्ती चुकत आहे, त्याला आपण दये वाचून व्यवहार करू शकतच नाही. याकोब इथं शिकवते की तुम्ही दया करा त्याच्यावर, जशी तुमच्यावर दया केली गेली तशीच दया तुम्ही त्याच्यावर करा. आणि मग हा दयेचा व्यवहार आपले जीभ शुद्ध करतो, आपली वाणी शुद्ध करतो, आणि या दयेच्या व्यवहाराने आपण खून करण्याच्या या महापापापासून दूर राहतो. इथं समाप्त करतो. आपली परिपक्वता, सिद्धता, पूर्णता कशाने दिसून येईल? शुद्ध विचाराने, शुद्ध बोलण्याने. आणि म्हणून या दोघं मुद्द्यात किंवा या दोघं प्रकारच्या आचरण करताना आपला व्यवहार दयेने असावा, तर आपल्याला ती सिद्धता, ती परिपक्वता, ती पूर्णता लाभेल. म्हणून ज्यावेळेस असे प्रसंग, ज्यावेळेस आपल्यावर असे प्रसंग ओढवतील, त्यावेळेस परमेश्वराच्या दयेची आपण आठवण करावी आणि त्याप्रमाणे आपले विचार आणि त्याप्रमाणे आपलं बोलणं ठेवावं. निश्चितच आपण आध्यात्मिक जीवनाच्या अधोगतीस जाणार नाही, खालच्या स्तरावर जाणार नाही, पण दिवसेंदिवस आपली परिपक्वता, आपली सिद्धता, आपली पूर्णता होईल आणि आध्यात्मिक जीवनाच्या एका चांगल्या स्तरावर पोचू आपण. हे आपण मिळून प्रार्थना करू. पवित्र पित्या, यावेळेस आम्ही तुझी स्तुती करतो. याकोबाचे पत्राचे अध्ययन करताना 2 अध्याय 11 ते 13 वचनांचा अभ्यास थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभू, आमची वैचारिक क्षमता, आमचे विचार शुद्ध कर, मन शुद्ध कर बाबा. या शुद्ध मनाने आम्हाला शुद्ध विचार करण्यासाठी तुझे वचन, तुझे आचरण आमच्या लक्षात राहू. आम्ही आमच्या विचाराने पाप करू नये, आमच्या शब्दाने, बोलण्याने पाप करू नये, व्यभिचाराचं पाप करू नये, खुनाचं पाप करू नये. म्हणून तू आमची क्षमा कर. आम्हाला जशी तू दया केली तशा दयेनेच आमच्या सोबत्याची व्यवहार करण्यासाठी तू सहाय्य कर. येशूच्या पवित्र नावाने मागतो. आमेन.